हॅलो फ्रेंड्स, मी परमेश्वर मस्के आपले श्री मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय आपण आज बघणार आहोत. इंट्रोडक्शन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन याला शॉर्टमध्ये एपी असं म्हणतो आपण. इट इज अ सिक्वेन्स ऑफ नंबर सच दॅट अ डिफरन्स इज अ कॉन्स्टंट. जर का तुमच्या दिलेल्या नंबरमध्ये जर का डिफरन्स कॉन्स्टंट असेल किंवा सेम असेल, आणि इथे लाईन बघा, इथे काय म्हटलेलं आहे, सिक्वेन्स असेल आणि त्यातला डिफरन्स जर का सेम असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण म्हणायचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स. आता इथे सिक्वेन्सचा मिनिंग दिलेला आहे. सिक्वेन्स म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ नंबर्स अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर. जर का एखाद्या नंबरचा सेट दिलेला असेल, तो अरेंज केलेला असेल डेफिनेट ऑर्डरनं, तर त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं बघा. इथे पहा, फर्स्ट एक्झाम्पल 1 2 3 4 5 ... 100. आता इथे ऑर्डर सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला आणि यामध्ये डिफरन्स 1चा आहे. यामध्ये जर 2 आणि 3 मधला डिफरन्स 1चा, 3 आणि 4 मधला डिफरन्स 1चा, 4 आणि 5 मधला डिफरन्स 1चा, अप टू 100 पर्यंत. म्हणजे इथला डिफरन्स जो सेम आहे याला म्हणायचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. सेकंड एक्झाम्पल बघा, इथे 100 70 40 आणि 10. आता यातला डिफरन्स बघा, 100 आणि 70 मधला डिफरन्स 30चा, 70 आणि 40 मधला डिफरन्स 30चा, 40 आणि 10 मधला डिफरन्स 30चा. यामध्ये जो डिफरन्स दिलाय 30चा हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे सेम आहे. याला पण आपण काय म्हणायचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता थर्ड एक्झाम्पल बघा, 6 6 6 6 अप टू 16. आता इतर 6 आणि या 6 मधला डिफरन्स 0चा, या 6 आणि 6 मधला डिफरन्स 0चा, 6 आणि 6 मधला डिफरन्स 0चा, या 6 मधला डिफरन्स 0चा. या पद्धतीने जर का डिफरन्स सेम असेल तर ही पण अर्थमॅटिक प्रोग्रेशन चे एक्झाम्पल आहे. ओके. नंतर इथं 2 नंतरचं एक्झाम्पल मध्ये बघा, 2 8 14 20 अप टू 50. ही झालं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. जर डिफरन्स बघा, याच्यामध्ये 6चा डिफरन्स आहे, 8 आणि 14 मध्ये 6चा डिफरन्स आहे, 14 आणि 20 मध्ये पण 6चा डिफरन्स आहे, अप टू 50 पर्यंत. आता यामध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये अजून 2 प्रकार पडतात. एक फायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि एक इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता फायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं आणि इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं. आता फायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन बघा. द अर्थमॅटिक प्रोग्रेशन हॅज लिमिटेड टर्म्स कॉल्ड फायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. जर का फायनाईट म्हणजे जर का तुमची जर लास्ट टर्म दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल इथे तुमची लास्ट टर्म दिली 100, या एक्झाम्पलमध्ये 15, हे जर का तुमची लास्ट टर्म जर दिलेली असेल तर त्याला काय म्हणायचं फायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि सेकंड एक्झाम्पल टाईप झाला तुमचा इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा. इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? द अर्थमॅटिक प्रोग्रेशन हॅज अनलिमिटेड टर्म्स कॉल्ड इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. जर का अनलिमिटेड टर्म्स आहे म्हणजे तुमचा लास्ट टर्म दिलेली नाही, इथे बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये, थर्ड एक्झाम्पलमध्ये लास्ट टर्म दिलेली आहे का? नाही, तर त्याला म्हणायचं इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आलं लक्षात? अर्थमॅटिक प्रोग्रेशन त्याचा सिक्वेन्स कशाला म्हणायचा? त्याचा जर का डिफरन्स सेम असेल आणि तो सिक्वेन्समध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हे आपण त्याचे एक्झाम्पल बघितले, त्याचे 2 टाईप बघितले, फायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि इनफायनाईट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आपण समोर बघू. आता पूर्ण अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये हे 2च फॉर्म्युले, त्या 2 फॉर्म्युला पूर्ण चॅप्टर सॉल्व्ह होतो तुमचा. a⁻n = a + n - 1 × d. आणि इथे सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा दिलेला आहे. s = n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेटमध्ये n - 1 × d ब्रॅकेट कम्प्लीट. ओके. या 2 फॉर्म्युला पूर्ण चॅप्टर तुमचा सॉल्व्ह होतो. आता ए म्हणजे काय? तर इथे ए म्हणजे फर्स्ट टर्म, इथे एन म्हणजे काय? जे काढायचं आपल्याला किती नंबरचं पद काढायचं त्याला म्हणायचं एन. आणि डी म्हणजे डिफरन्स, कॉमन डिफरन्स.
आता आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनसाठी फॉर एक्झाम्पल 5, 8, 11, 14, 17, 20 हे एक्झाम्पल घेऊ. आता आपण ते सॉल्व कसं करायचं ते आपण विथ रायटिंगमध्ये सॉल्व करू. बघा, अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ते कसं सॉल्व करायचं. 5, 8, 11, 14, 17, 20 या पद्धतीत. आता आपण 2 फॉर्म्युले बघितले या अगोदर मागच्या स्लाइडवर. तर तो फॉर्म्युला काय होता बघा, तो नंबर फाइंड द नंबर एन टर्म शोधायचा फॉर्म्युला होता. म्हणजे एन फाइंड द नंबर ऑफ टर्म, फाइंड द nth टर्म. फॉर्म्युला काय आहे बघा, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ए इन बेसमध्ये एन, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता इथे ए म्हणजे काय, ए म्हणजे फर्स्ट टर्म, फर्स्ट नंबर, तुमचा फर्स्ट नंबर. नंतर डी म्हणजे काय, तर तुमचा कॉमन डिफरन्स. आणि एन्थ म्हणजे किती, तर तुम्हाला काढायचं कोणतं टर्म ते, एन्थ नंबरची टर्म आपल्याला इथे काढायची. समजा एन टर्म काढायची, तर इथे बघा गिवन फॉर्म्युला. तर ए रेस टू एन आपल्याला काढायचा आहे. आणि 5 आणि 8 मधला डिफरन्स 3 चा आहे. इथे ए किती इथे, तर 5. तर कॉमन डिफरन्स काय, 5 आणि 8 मधला डिफरन्स 3 चा, आणि 8 आणि 11 मधला डिफरन्स 3 चा, 11 आणि 14 मधला डिफरन्स 3 चा, आणि 40 आणि 7 मधला 17 मधला डिफरन्स 3 चा. या पद्धतीनं असं 3 चा डिफरन्स. आणि एन टर्म किती काढायचे आपल्याला, सपोज 12 काढायचे. तर गिवन फॉर्म्युला एकदा वेळेस लिहून घ्या. ए रेस टू बेस एन, ए बेस एन, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर इथे काय, ए म्हणजे किती, तर 5 प्लस एनची व्हॅल्यू किती इथे, तर 12 मायनस, इथे आपल्याला 12 काढायचं, मायनस 1 इंटू डीचा डी म्हणजे डिफरन्स किती आहे, 3. तर 5 ॲज इट इज प्लस 12 मायनस 1 11 इंटू 3. 5 ॲज इट इज प्लस 11 इंटू 3 33. 5 प्लस 33 किती होतात, तर 38. सो 8 12 किती झाला आपला, 38. या पद्धतीत हा झाला तुमचा एन टर्म काढायचा फॉर्म्युला. जर का याची सम काढायची सांगितली असती, आपल्याला सम काढायची सांगितली असती, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, आपण मागच्या स्लाइडवर बघितलेला होता, बरोबर. तर आता आपण एक वेळेस ते बघू इकडे कसं सॉल्व्ह होतं. यस इक्वल्स टू n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. S for summation, ओके. आणि n फॉर n टर्म आणि a फॉर फर्स्ट टर्म, n किती नंबरचा टर्म n पद काढायचं ते, आणि d फॉर डिफरन्स. सो आपण मागच्या या प्रॉब्लेम मध्ये बघितलं n किती होता आपला, तर 12 होता, ओके. अपॉन 2 एस एज इट इज इन ब्रॅकेट 2a किती आहे, ए तुमचा 5 प्लस n मायनस 1, n किती घेतला होता आपण 12 मायनस 1 इंटू डी किती डिफरन्स,
तर 3 चा बेस की 12 5 into 2 10 plus 12 minus 1 11 into 3 bracket complete. 6 as it is 10 plus 11 into 3 33 10 plus 33 हे 6 as it is 10 plus 33 किती होतात तर 43. सो S इक्वल्स टू 6 into 43 किती होतात तर साइन 3 18 18 हातचा वायक साइन 24 आणि 25 258 हा तुमची झाली समेशन. म्हणजे तुमची समेशन आली 258. यानंतर एक शॉर्ट फॉर्म्युला पण आपल्याकडे तयार होतो, पण तो फायनाइट साठी लागू होतो. हा तुमची ही जी आपण घेतली होती मागची वेळेस, ही जी टर्म घेतली, ही जी अर्थमॅटिक प्रोग्रेशन घेतली, फायनाइट नाही, ही इनफायनाइट पद्धतीची, कारण याचं लास्ट टर्म दिलेलं नाही. आता आपण फायनाइट जर का दिली असेल, जर का तुम्हाला टर्म काढायला सांगितले असेल, तर त्यासाठी एकदम शॉर्ट फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. S इक्वल्स टू n/2 a प्लस L. सो n किती आहे तर 12 अपॉन 2 a फॉर फर्स्ट टर्म तर फर्स्ट टर्म किती आहे 5 प्लस L किती आहे तुमचा L म्हणजे लास्ट टर्म किती दिलेली होती आपल्याला, किती नंबर काढा सांगितला होता तर लास्ट टर्म आपल्याला किती काढा सांगितली होती, ती आली किती होती ती 38. इथे बघा हे A12 किती काढा सांगितली होती आपल्याला A12 आणि ती किती होती 38, तर ती L फॉर 38 इथे L 38. सो 12 अपॉन 2 6 5 प्लस 38 43 इक्वल्स टू 6 into 43 किती होतात तर 258. या पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण हे पण सॉल्व्ह करू शकतो. अर्थमॅटिक प्रोग्रेशन आम्ही तुम्हाला एकदम समराइज सॉल्व्ह करून सांगतो काय आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, एक दुसरं काहीच नाही. यामध्ये दिलेला जर डिफरन्स सेम असेल तुमच्या सिक्वेन्स दिलेल्या ऑर्डरमध्ये, तर तिला अर्थमॅटिक प्रोग्रेशन आपण असं म्हणतो. जर का आपल्याला जर का एन टर्म काढायला सांगितली, तर हा फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला, हा an इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि ए फॉर काय फर्स्ट नंबर, एन फॉर काय तर एन टर्म, आणि डी फॉर कॉमन डिफरन्स. या पद्धतीने या दोन फॉर्म्युल्यावर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी या फॉर्म्युल्यावर, आणि एस समेशनचा फॉर्म्युला एस इक्वल्स टू n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, या दोन फॉर्म्युल्यावर तुमचा अर्थमॅटिक प्रोग्रेशन होल चॅप्टर नियर अबाउट 90% अबोव कव्हर होतो. ओके, कसं आहे हा फायनाइट साठी जर लास्ट एल फॉर लास्ट टर्म इथे लिहून घ्या वाटलं असतं तुमच्या समजण्याकरता, एल फॉर लास्ट टर्म म्हणजे लास्ट नंबर असं लिहा द्यायचं. ओके, थँक्यू. आपल्या श्री मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.